गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो आणि ज्या घरामध्ये गुरुचरित्राचं पठण केलं जातं त्या घरामध्ये कशाचीच कमी नसते। तुमची आर्थिक परिस्थिती योग्य नाहीये, तुम्ही कुठल्याही संकटात असू द्या, तुम्ही संकल्पयुक्त 7 पारायण गुरुचरित्राची घरात करा, तुम्हाला रिझल्ट पाहायला भेटणार आहे। तर आता 20 ते 26 एप्रिल पर्यंत या 7 दिवसाच्या कालावधीत आपल्याला आहे ना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे। 20 ते 26 मध्येच का, तर 26 तारखेला स्वामी महाराजांची आपल्या माऊलीची पुण्यतिथी आहे। 26 एप्रिल 2025 या दिवशी महाराजांची पुण्यतिथी आहे। तर महाराजांनी याच दिवशी देह त्यांचा ठेवलेला होता आणि त्यांनी मनात आणलं असताना तर ते अजूनही जिवंत राहिले असते, पण त्यांचं एक कार्य संपलं आणि त्यांना त्यांचा देह ठेवावा लागला। आणि आपण वर्षामध्ये स्वामी सेवेकरी आहोत, आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आपण बरीचशी गुरुचरित्राची पारायण करत असतो। कोणी कोणी आता स्वामी प्रकट दिनाच्या टायमिंगला 7 दिवसाच्या पिरियडमध्ये आपण ते पारायण केलेलं आहे, कोणी स्वामी चरित्र सारामृतचे पारायण 21 दिवसाचं पारायण केलेलं आहे, त्याचबरोबर कोणी कोणी दत्त जयंतीच्या अगोदर 7 दिवसाची पारायण करतात। अशा वर्षात आपली बरीचशी पारायण स्वामी सेवेकरांची होत असतात। तर आता स्वामींची आपल्या पुण्यतिथी येत आहे, तर आपल्याला या पिरियडमध्ये पण आहे ना 20 ते 26 ला आपल्याला गुरुचरित्राचं एक पारायण आपल्या घरामध्ये करायचं आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। सर्वांना माझ्या सर्व स्वामी भक्तांना प्रथम श्री स्वामी समर्थ। स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत ही मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना गुरुचरित्राच्या पारायणाविषयी काहीच माहिती नसते आणि जरी जुने कोणी असतील तरी ही व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा। काही तुमच्याकडून चुकत असेल तर नक्की तुम्ही ते तुमच्या पारायणामध्ये सुधारणा करू शकताय। आणि पारायण म्हटलं, गुरुचरित्राचं पारायण म्हटलं की प्रथम एक शब्द कानावरती येतो की खूप अवघड आहे पारायण करणं, त्याचे खूप नियम अटी आहेत आणि यामुळेच पारायण ओळखलं जातं। म्हणजे जास्त नियम अटीचं पारायण म्हटलं तर गुरुचरित्र या नावाने आपलं गुरुचरित्राचं पारायण ओळखलं जातं। पण असं काहीच नाहीये बरं का, आपल्याला काहीतरी आपण संकल्प करूनच सेवा करत असतो, आपल्या मनामध्ये काहीतरी इच्छा असते, त्यामुळेच आपण सेवेसाठी आलेलो असतो। तर अशा नियम अटी अशी वेगळ्या काहीच नाहीयेत आणि 7 दिवस या गोष्टींचा त्याग करून पहा ना, तुमच्या आयुष्यात किती सुधारणा होणार आहेत। तुम्ही संतती प्राप्तीसाठी पारायण करू शकताय, तुम्ही तुमच्या विवाहाचा योग यावा म्हणून सुद्धा पारायण करू शकताय। वर्षातील जर 7 पारायण आपण प्रत्येकानेच केले तर आपल्या आयुष्यात बदलाव व्हायला खूप मदत होणार आहे आणि जास्त काही नियम अटी नाहीयेत, ते पण मी लास्टला तुम्हाला सांगणार आहे आपल्याला काय काय गोष्टींचं पालन करायचं आहे। आता काही ताईंचं कसं असतं, ताई पारायणाला बसलोय, मग आम्ही बिस्किट खाल्ले तर चालेल का, आम्ही चॉकलेट खाल्ले तर चालेल का, आम्ही वडापाव खाल्ले तर चालेल का। अहो करा ना 7 दिवस त्याग, त्या गोष्टींचा काय फरक पडणार आहे आणि या गोष्टींचा काहीतरी कारणास्तवच आपल्याला त्याग करायचा असतो। आता वडापाव खायचं झालं तर बाहेरचं खाणं आलं, आता ते कोणी कसं कशा प्रकारे बनवले सांगता येणार नाही। त्याचबरोबर तेलकटाचा पदार्थ आला तो त्याने तुम्हाला त्रास होणार आहे। त्यामुळे जे काही नियम आहेत ते तुमच्या सेहतीच्या कारणानेच तुम्हाला सांगण्यात आलेले आहेत, विनाकारण त्या गोष्टी सांगण्यात आलेल्या नाहीत। जे भाजीपाला जे काही गोष्टी सांगण्यात आल्यात ना, हे पाळा ते पाळा, तुमच्या शरीराला या पारायणामध्ये त्रास होऊ नये। कारण आपण ज्या पारायणाला बसतो ना त्यावेळेस आपल्याला ढेकरही आला नाही पाहिजे। मग याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की आपल्याला हे नियम का दिलेले आहेत। शापूची भाजी खायची नसती का, तर शापूच्या भाजी खाल्ली की आपल्याला ढेकर येत असतात। कांदा लसूण पण पारायण काळात वर्ज्य सांगितलेले आहे, मसालेदार पदार्थ वर्ज्य सांगितलेले आहेत का, तर बऱ्याच वेळ पारायण करण्यासाठी बसायचं असतं आणि थोडंसं म्हणजे आहे ना पारायण करणं पण सोपं नाहीये, थोडंसं जडही जातं आणि ही सेवा थोडीशी टफच आहे। पण आपण जर मनामध्ये एखादी इच्छा धरून आपण आपल्या स्वामींचं पारायण करत आहोत, थोडंसं सहन तर करावंच लागणार आहे आणि ते आपल्याला जडही जाणार आहे तेवढ्याच प्रकारे। चला मग आपल्याला स्वामी सेवेकरांना 20 ते 26 एप्रिल पर्यंत स्वामींचं एक पारायण आपल्याला नक्की आवर्जून करायचं आहे। गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो। काही काही लोक असतात बघा, त्यांना असं वाटतं की आता जगणंच नको, जीवन जगण्यात काहीच अर्थ नाहीये, म्हणजे ते खूप त्यांच्या आयुष्याला वैतागलेले आहेत। काही काही लोक असे असतात, खूप कर्जाचा डोंगर आहे, काहीही केलं कर्ज काही फिटत नाहीये। काही काहींचं असं असतं, अरे खूप मेहनत करतोय, खूप कष्ट करतोय, पण कष्टाला मेहनतीला नशिबाची साथच मिळत नाहीये। काही काही ताईंचं असं म्हणणं असतं, ताई खूप मुलीसाठी स्थळ येतात ते, पण तिचा विवाहात जमत नाही, किंवा दादा असतील त्यांच्या विवाहासाठी खूप स्थळ येतात पण त्यांचं विवाह जमतच नाहीये किंवा योग्य वरवधू मिळत नाहीये। तर आहे ना आपल्याला 7 पारायण विवाहासाठी असू दे किंवा कुठल्याही संकल्पयुक्त आपल्याला 7 पारायण वर्षामध्ये जर तुम्ही केली तर तुम्ही कुठल्याही अडचणीतून मुक्त होणार आहात। तर आपल्याला या महिन्यात आहे ना गुरुचरित्राचं पारायण हे आवर्जून करायचं आहे ना। तुमच्या आयुष्याचं जर सोनं करायचं असेल तर आयुष्यात येऊन ते बोललं जातं, सांगितलं जातं की आयुष्यात येऊन गुरुचरित्राचं एक तरी माणसाने पारायण करावं। आणि तुमच्याकडून जर वर्षात जर 7 पारायण घडली तर तुम्ही
समजून घ्या की तुमच्या आयुष्याचं किती सोनं होऊन जाणार आहे. आणि जे काही ताई दादा आज व्हिडिओवरती आलेले आहेत त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आयुष्यात येऊन एकदा तरी पारायण करा, आणि जोपर्यंत स्वामींची इच्छा होत नाही तोपर्यंत पारायण आपल्याकडून काही घडत नाही. पण कळकळीची विनंती आहे, जर या कालावधीत 20 ते 26च्या कालावधीत जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे 7 दिवसाचं पारायण नक्की करा. आणि ताई घरी करणं शक्य नाही, तुम्ही केंद्रात जावा, मठात जावा. आता 20 तारखेपासून तिथेही पारायण सप्ताह काळ चालू असतो. आणि जे आपण घरी सेवा करतो त्याच्यापेक्षा सप्ताह काळात केलेली सेवा आहे ना, अति फलदायी असते, अति फलदायी. तुम्ही घरी पारायण केलं, तुमचं एकच पारायण होणार आहे. पण केंद्रात मठात जर गेला ना, तिथं 50-100 पारायण एका बैठकीत आपली होणार असतात. त्याच्यामुळे आहे ना, तेवढे फळ तेवढे पुण्य आपल्याला या पारायण काळात भेटणार आहे. या 7 दिवसाच्या पिरियडमध्ये आहे ना, भरपूर चान्स आहे तुम्हाला पुण्य मिळवण्यासाठी. शक्य असेल तर नक्की तुमच्या नजदीक जर केंद्र असेल तर तुम्ही तिथे जाऊन सेवा करा. आणि जर शक्य नसेल तर घरातले नाहीत पाठवणार, बऱ्याचशा अडचणी असू शकतात महिलांच्या. आणि जास्त करून आहे ना, पारायण महिलाच करतात. त्यांचं नशीब चांगलं आहे की त्यांना तो चान्स भेटत असतो. दादांपेक्षा ताईंना चान्स भेटत असतो की त्यांनी पारायण करतात. आणि जे आपले गुरुचरित्राचा ग्रंथ आहे, जी पोथी आहे ती केंद्रातून घ्या. तर आपल्या माऊलींनी खास आपल्यासाठी ती पोथी बनवलेली आहे. तुम्ही नक्की केंद्रातून घ्या, अजूनही टाइम आहे. नजदीक केंद्र असेल तर तुम्ही तिथे जाऊन नक्की आपल्याला ग्रंथ मिळवा. सांगा तिथे की आम्हाला ग्रंथ पाहिजे नाही. तर काही ताईंचं म्हणणं आले की ताई आता आमच्याकडे पोथी नाहीये, आम्हाला भेटली पण नाहीये, तर आम्ही शेजारच्या काकूंची मावशींची पोथी आणून आम्ही वाचन करू शकतोय का? नवीलाज असतो केलं तर ठीक आहे, पण आपल्याला वर्षातले होता होईल तेवढे पारायण करायचे असतात. तर यावेळेस नाही शक्य झालं तर पुढच्या वेळेस तुम्ही नक्की पोथी आणण्याचा, ग्रंथ आणण्याचा प्रयत्न करा. आणि ज्यावेळेस आपण ते ग्रंथ वाचन झाल्याच्या नंतर ज्यावेळेस आपलं समाप्ती वगैरे होते, द्यायला जाऊ दुसऱ्या दिवशी, त्यावेळेस त्या पोथी बरोबर एक नारळ त्यांना देत जावा. नुसती खाली पोथी केव्हाही द्यायची नसते. आणि ती पोथी देताना पण वस्त्रात गुंडळूनच द्या. आणि आपण ज्यावेळेस त्यांच्या घरातून घेऊन येऊ त्यावेळेस तो ग्रंथ एखाद्या वस्त्रात गुंडळूनच आणायचा असतो. आणि आता हा खूप मोठा चान्स आहे बरं का पुण्याचा बँक बॅलन्स जमा करण्यासाठी, त्यामुळे हा चान्स तुम्ही सोडू नका. तर पारायण कोणी करावं? पारायण कोणीही करू शकतात. ताई करू शकतात, दादा करू शकतात, आजी, काका, काकू कोणीही पारायण करू शकते. त्याच्यासाठी कुठलेच नियम अटी नाहीयेत की या व्यक्तीने करू नये, त्या व्यक्तीने करू नये. ज्याला कोणालाही मनात येईल त्यांनीही पारायण करू शकते. गुरुचरित्र हा एक आहे ना 5वा वेद मानला जातो. आणि हा एक साधा ग्रंथ नसून हा दैविक शक्तीने भरलेला रूपप्रसादिक वरद ग्रंथ आहे. पारायण जर केंद्रात जाऊन करणार असाल तर तुमच्यासारखं पुण्यवान घरामध्ये तुमच्या कोणीच नसणार आहे. आणि या कालावधीत आहे ना आपल्याला मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. घरामध्येच मांस बनवलं नाही पाहिजे, घरामध्ये मांसाहार आलाच नाही पाहिजे उमऱ्याच्या आतमध्ये. हा एक कडाक्याचा नियम आहे बरं का या पारायणासाठी. जर तुम्हाला हा नियम पाळणं शक्य असेल तरच तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत पहा किंवा पारायणाला सुरुवात करा, नाहीतर काहीच उपयोग नाहीये. मांसाहार वर्ज्य करायचं आहे, ब्रह्मचर्याचं पालन करायचंय आपल्याला. आता पारायण आपण करतोय पण मनामध्ये कोणाविषयी तरी वाईट विचार आहेत, तर हे पण चुकीचं आहे. पारायण करतोय तर ते आपल्यासाठी करत असतो आपण, त्यामुळे कुठलाही विचार आपल्या मनामध्ये नाही आला पाहिजे. एकाग्र चित्तेने शांत मनाने आपल्याला पारायण करायचं आहे. आणि पारायण मनातली मनात केव्हाही करायचं नसतं. कोणतंही पारायण असू द्या, कोणतीही पोथी असू द्या, तुम्ही त्याचं वाचन आहे ना कमीत कमी आपल्या कानापर्यंत येईल एवढ्या आवाजात तरी आपण ते पारायण करायचं असतं. मनातली मनात पारायण करून काहीच उपयोग होत नसतो. तर आता आपल्याला 20 तारखेपासून पारायणाला सुरुवात करायची आहे. तर आदल्या दिवशी म्हणजे 19 तारखेला काय करायचं, 4 काळी कुत्री आणि 1 गाई यांना आपल्याला छोटे छोटे भाकरी किंवा चपाती, जरी तुम्ही एवढ्या चपात्या छोट्या छोट्या बनवून त्यांना टाकल्या तरी चालतील, पण 4 काळे कुत्रे आणि 1 गाई यांना हा आपल्याला घास द्यायचा आहे. तर आता आमच्याकडे 4 काळे कुत्रे भेटणार नाहीये, तर एक जरी काळं कुत्र भेटलं ना तरी त्याला ते 4 चपात्या तुम्ही खायला घाला. पण आपल्याला हे आवर्जून करायचं आहे. पारायण चालू करताना जर ताई पारायणासाठी बसणार असताल तर आहे ना तुमची पिरियड्सची डेट चेक करा. माझ्या मते तर आहे ना पिरियड्सची डेट जर जवळ आलेली असेल तर नको, हे पारायण तुम्ही करू नका. पहिले जे ग्रंथ होते ना त्या महिला वाचू शकत नसायच्या, कारण त्यातले जे वाक्य होते एवढे स्ट्रॉंग होते की त्यांनी आहे ना गर्भपात सुद्धा व्हायचा. त्याच्यामुळे ते गुरुचरित्र ग्रंथ पहिले बोलायचे की महिला वाचू शकत नाहीये, ते या कारणाने वाचत नव्हत्या पहिल्या महिला गुरुचरित्र ग्रंथ. तर आपल्या गुरुमाऊलींनी आहे ना आपल्यासाठी प्राकृत भाषेमध्ये गुरुचरित्र ग्रंथ काढलेला आहे. तर हा ग्रंथ आहे ना वाचायलाही सोपा आहे आणि समजायलाही सोपा आहे. तर यात 53 अध्याय आहेत. तर हे 53 अध्याय आपल्याला ठराविक ज्या ज्या दिवशी जितके अध्याय वाचायचे आहेत त्यात लिहिलेलं आहे, तर त्या दिवशी आपण तेवढे अध्याय वाचायचे असतात.
आणि याचा अनुभव इतका मोठा आहे ना, 10-15 वर्ष झाले लग्नाला पण मूलबाळच नाही, संतान प्राप्ती नाहीये, त्यांनी सुद्धा या सेवेने मूलबाळ त्यांना प्राप्त झालेले आहे. इतकी ताकद आहे या ग्रंथामध्ये. आणि जर आता मी थोडे काही नियम सांगते, ते नियम पाळू शकत असताल तरच तुम्ही पारायण लावा, नाही तर पारायण लावू नका. कारण आता एखाद्या ताईंच्या घरात पारायण करायचं आहे, पण त्यांच्या घरातील एखादी महिला प्रेग्नंट आहे, तिचा 9वा महिना चालू आहे, तर तुम्ही पारायण प्लीज करू नका. कारण काय होतं ना, 9व्या महिन्यामध्ये केव्हाही डिलिव्हरी होऊ शकते आणि तुम्हाला तो विटाळ पडणार आहे. त्यामुळे पारायण आपल्याला त्या पिरियडमध्येही थांबवायचं नसतं. तर त्यामुळे शक्यतो करून आहे ना, तुम्ही पारायण या वेळेस करू नका. ज्यावेळेस त्यांना 6वा महिना वगैरे होऊन जाईल, त्याच्यानंतर तुम्ही परत गुरुचरित्राचं पारायण करू शकताय. आपण पारायण काळामध्ये आहे ना, दिवाणवरतीही बसायचं नसतं, सोफ्यावरतीही बसायचं नसतं, झोपायचंही नसतं बेडवरती. आपल्याला आहे ना, फरशीवरती चटई अंथरून त्याच्यावरतीच आपल्याला झोपायचं असतं. तर काही ताईंचं म्हणणं असेल की ताई आम्हाला गुडघ्यांमुळे उठबस करता येत नाही किंवा आम्हाला मणक्याचा त्रास आहे, आम्ही फरशीवरती झोपू शकत नाही, त्यावेळेस तुम्ही काय करा, गादी काढून ठेवा, बेडवरची गादी काढून ठेवा आणि तिथं चटई अंथरा आणि त्याच्यावरती तुम्ही तसं करूनही झोपू शकताय. त्याचबरोबर आपल्याला कोणी कोणी पहा 7 दिवस चप्पलही पाळतं. आपल्याला या पिरियडमध्ये आहे ना, परान्न वर्ज्य करायचं आहे. कोणाचंही घरचं खायचं नाहीये, कोणाचं पाणी प्यायचं नाही, कोणाचं चहा वगैरे काहीच घ्यायचं नाही या 7 दिवसाच्या पिरियडमध्ये. नविलाज असतो, जर तुम्हाला बाहेर जाणं झालं तर तुम्ही तुमच्या पैशाने नविलाज असतो खाऊ शकताय, पण शक्यतो करून टाळण्याचा प्रयत्न करा. आणि जर अशी वेळ आली, अचानक जर कोठे जाणं आलं, तर तुम्ही आहे ना 3 वेळा गायत्री मंत्र बोला ज्यावेळेस तुमच्या पुढे ताट येईल आणि तेव्हा तुम्ही अन्न ग्रहण करू शकताय. या पिरियडमध्ये जर लांबचे एखादी व्यक्ती एक्सपायर झाली, तर तुम्हाला त्याच्या त्या कार्याला सुद्धा जायचं नाहीये. घरातील जवळचं असेल तर ठीक आहे, पण आल्यानंतर ना आंघोळ वगैरे सर्वांनी केली पाहिजे नाही. आता काही काही ताई मावशी आमच्या अशा पण आहेत बरं का, की व्हिडिओवरती आहेत, ताई पारायण करायची खूप इच्छा आहे पण आम्हाला वाचनच येत नाही. तर यांनी काय करायचं, केंद्रात जायचं. केंद्रामध्ये भरपूर सेवा असतात या पिरियड्स मध्ये. 7 दिवसाच्या कालावधीत आहे ना, भरपूर सेवा केंद्रामध्ये असतात. तुम्ही तिथे जाऊन कोणतीही एखादी सेवा करू शकताय, तुम्हाला पारायणाचं फळ भेटेल. आणि सेवा ही सेवाच असते, मग तुम्ही तिथे जाऊन कोणतीही सेवा करा. आणि झोपताना आहे ना, आपल्याला डाव्या कुशीवरती झोपायचं असतं, कारण आहे ना, दत्त महाराज आपल्याला एखादा संकेत देत असतात. आणि पारायण काळामध्ये आपण ज्या ठिकाणी आपली पोथी लावलेली आहे, जिथं आपलं देवघर आहे, त्याच शेजारी आपण पारायणाची म्हणजे पोथी वगैरे लावलेली असणार आहे, तर आपल्याला झोपतानाही तिथेच झोपायचं आहे. देवाच्या सानिध्यातच आपल्याला ते 7 दिवस आपल्याला तिथेच घालवायचे आहेत. आता पारायणच्या आधी आपण 4 काळे कुत्रे एका गाईला तर घास दिलेला आहे. दुसऱ्या दिवशी लवकर उठायचं आणि तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून दिवसभरात 4 वाजेपर्यंत केव्हाही वाचन करू शकताय. फक्त 12 ते 12:30 आपल्याला वाचन करायचं नाहीये, का तर हा दत्त महाराजांचा भिक्षेचा टाइम असतो. त्यामुळे 12 ते 12:30 आपल्याला या कालावधीत वाचन करायचं नाहीये. रोज दोन्हीही टाइम आपल्याला त्या पोथीला नैवेद्य दाखवायचा आहे. शक्य असेल तर दोन्हीही टाइम आरती करा, शक्य नसेल तर संध्याकाळच्या टायमिंगला तुम्ही आरती करा. आणि सकाळी तुम्ही 3:30च्या पुढे 4च्या पुढे पहाटे उठून जरी सेवा केली, दिवसभरात शक्य नाही, पहाटे सेवा केली तर एकदम अतिउत्तम. कारण ब्रह्ममुहूर्तातली सेवा ती फलदायी ठरते. त्यामुळे तुम्ही 4च्या नंतर न केव्हाही पारायण सुरू करू शकताय. आणि शक्यतो करून नाही, आपल्याला आहे ना, प्रथम आपल्या घरातील देवपूजा करायची आहे, रोजची रोज देवपूजा करायची आहे आणि स्वामींचा अक्रमाई जप करायचा आणि नंतर जी पुढची सेवा आहे ती आपल्याला चालू करायची असते. आणि नुसतं उठलं आणि पारायण करायला बसलं असं केव्हाही करायचं नाहीये. जीवाचा आटापिटा करा, पण ह्या 7 दिवसात पारायण पूर्णच करा. कितीही त्रास होऊ द्या, पारायण आहे ना करा म्हणजे कराच. माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला. आणि ज्यांना वाचता येत नाही ना, त्यांनी प्रहर सेवेला जावा. केंद्रामध्ये प्रहर सेवा असते, तिथे जाऊन तुम्ही तुमची हजेरी लावा आणि पुण्य कमवा. कारण हे 7 दिवस पुण्य कमवायचे आपल्याला परत एक चान्स भेटलेला आहे. त्याच्यामुळे होत होईल तेवढा आपण सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे या 7 दिवसांमध्ये. तर प्रहर म्हणजे काय, प्रहरामध्ये पण सेवा असते. तर प्रहर सेवेमध्ये पण वेगवेगळ्या सेवा असतात. स्वामी समर्थ महाराजांचा कंटिन्यू 1 तास जप करायचा, स्वामी चरित्र सारामृतचे कंटिन्यू 1 तास वाचन करायचे, किंवा कंटिन्यू आहे ना विनवाद असतो पहा, 1 तास उभा राहून तिथे आपल्याला विनवादही करायचा असतो. दिवसाची सेवा ताईंसाठी असते आणि रात्रीची सेवा दादांसाठी असतात. प्रहर काळामध्ये दादा पण भरपूर प्रमाणात हजर असतात आणि पारायण काळात ताई जास्त करून हजर असतात. आणि संध्याकाळची प्रहर सेवा असते, त्यावेळेस दादा असतात, तिथं महिला नसतात. संध्याकाळच्या टाइमला दादा हजेरी लावत असतात संध्याकाळचे प्रहर. आणि त्यातून आलेला अनुभव विलक्षणीय असतो, विलक्षणीय. आणि अनुभव आल्याशिवाय तर राहत नाही. आमच्यापासून केंद्र म्हणजे माझ्या घरापासून केंद्र 3 किलोमीटर आहे, पण आमचं मुख्य केंद्र दौंडला आहे. तर आमची प्रहर सेवा तिथं होत असते. म्हणजे पारायणाची सेवा आणि प्रहराची सेवा दौंडला होत असते.
तर मला तर रोज जाणं खरं शक्य होत नाही, मी खोटं सांगत नाही. मी काही सेवा असतील मी घरात करते, जवळच्या केंद्रात असेल तर मी तिथे जाते. पण ही जी प्रहर सप्ताह काळातली एक तरी दिवस मी तर तिथे जात असते, पण 7 दिवस मला जाणं शक्य जर नाही झालं ना, तर मी घरी सेवा करते. पण माझी मम्मी आहे ना, आता पारायण झालं पहा, मागच्या वेळेस बहुतेक दत्त जयंतीच्या पिरियडमध्ये पारायण झालं ना, तर 4 वाजता पहाटेचं उठून इथून जावं लागायचं. तर गाडी ठरवलेली होती, 4 वाजता इथून लेडीज दौंडला जायच्या आणि तिथं सेवा व्हायच्या. पहाटेच्या फक्त लेडीज जायच्या, पण त्यांना केव्हाही कुठलंही संकट, अंगावरती काटाला कुठलंही संकट आडवं आलं नाही. त्या पिरियडमध्ये आमच्याकडे बिबट्या सुटले होते भरपूर प्रमाणात, का भरपूर काय काय कानवायचं, पण कोणीही मनामध्ये काही नंतर सेवेला हजर राहिले. घरातून बोलले नका जाऊ, अशी भीती इतकी सुटलेली होती. पहाटेचे फक्त एक ड्रायव्हर आणि लेडीज असायच्या बरोबर, पण कोणीही मनामध्ये काही आणलं नाही. स्वामी सेवेला गेले. प्रहर काळामध्ये त्यांनी सेवा केल्या, बऱ्याचशा सेवा झाल्या आणि खरंच त्यांना स्वामींनी काहीच होऊन दिलं नाही. याच्यापेक्षा मोठा अनुभव आपल्याला काय पाहिजे. आणि जसे त्याचे अनुभव जसे त्यांना खरंच आलेले आहेत. माझ्या मम्मीचा पण अनुभव आलेला आहे. माझ्या भावाला त्या पिरियडमध्ये जॉब पण लागला, छान असा जॉब लागला त्याला. तर सेवा केली ना, खरंच आपल्याला काही ना काही आपल्याला प्राप्ती तर होतच असते. आणि आपण जर संकल्पयुक्त सेवा करत असेल तर त्याची फलप्राप्ती ही आपल्याला 100% तर मिळणारच असते. तुम्ही एकदा पारायण नक्की करून पहा आणि तुम्ही अनुभव घेसाल. तुम्ही वर्षातून कमीत कमी 2 तरी पारायण तुम्ही नक्कीच करणार आहात. आपल्याला 7 दिवसात आहे ना, एक धान्य खायचं असतं. म्हणजे आज जर तुम्ही चपाती खाल्ली तर आपल्याला 7 दिवस चपाती खायची असते. आणि भाजी, मग भाजीत आपल्याला कांदा लसूण बिलकुलही टाकायचा नाहीये. तुम्ही शापूची भाजी सोडून मेथीची भाजी, बटाट्याची भाजी, वांग्याची भाजी अशी भाज्या खाऊ शकतात. फक्त मसालेदार भाज्या जास्त खाऊ नका. घेवड्याची शेंग खाऊ शकताय तुम्ही, गवार खाऊ शकताय, भेंडी खाऊ शकताय. जेणेकरून तुम्हाला एखाद्या भाजीचा त्रास होत असेल ना, तर ती भाजी आहारातून वर्ज्य करायची आहे. शेंगदाणे खायचे नाहीयेत, शेंगदाण्यांनी पण त्रास होतो. ताईंचं म्हणालं, ताई मला या आठवड्यामध्ये असा उपवास आहे, मी खिचडी खाऊ का? तर नाही, तुम्ही त्या दिवशी आहे ना फक्त फलाहार घ्या. तुम्ही खिचडी वगैरे खाऊ नका, कारण खिचडीने सुद्धा त्रास होतो. आपल्याला वाचनाला बसल्यावरती आपलं लक्ष तिकडे विचलित नाही झालं पाहिजे, नाही आपलं वाचनातच लक्ष लागलं पाहिजे, नाही आपल्याला कोणत्याही गोष्टीचा त्रास नाही झाला पाहिजे वाचन काळामध्ये. त्यामुळे तुम्ही खिचडी सुद्धा नाही खायची, तुम्ही फक्त फलाहार घ्या त्या दिवशी. आणि या 7 दिवसात जेवण करून शक्यतो करून तुम्ही पारायण करा, जेणेकरून तुम्हाला विकनेस येणार नाहीये. तुम्हाला पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, घरात कुठलेही वादविवाद असतील, सासू सुनेचं पटत नसेल, नवरा बायकोचं पटत नसेल, संतान प्राप्तीसाठी असू द्या, आर्थिक अडचणीसाठी असू द्या, तुम्ही पारायण करा. पितृदोष आणि वास्तुदोष असेल तर तुम्ही आवर्जून घरामध्ये पारायण करा. आणि स्वामी सेवे करण्याला एक सांगणं आहे की या सप्ताह कालामध्ये 1 दिवस तरी आहे ना, केंद्रात जाऊन तुम्ही हजेरी लावा. तिथं प्रहरामध्ये काही ना काही एखादी सेवा तुम्ही करू शकता. घरात पारायण चालू आहे ना, तर तिथं जाऊन तुम्ही एखादा दिवस द्या. आणि असाध्यातली साध्य गोष्ट, म्हणजे असाध्य कितीही असाध्य गोष्ट असू द्या, ती साध्य व्हायला हा ग्रंथ तुम्हाला मदत करणार आहे. आणि रोज ग्रंथ वाचन झालं की संध्याकाळी झोपायच्या अगोदर तुम्हाला आहे ना, हातपाय स्वच्छ धुवून परत एकदा आपल्या पोथीच्या समोर येऊन बसायचं आहे आणि विष्णू सहस्त्रनाम आपल्याला वाचायचं आहे. ज्यांना वाचता येत नाही त्यांनी युट्यूबला लावून द्या आणि ते ऐका, तोंडातून पुटपुटा, असं केलं तरी चालणार आहे. त्याचबरोबर आता आपण एकदा पारायणाला बसलो तर पारायण चालू आहे तोपर्यंत तिथून शक्यतो करून उठायचं नाहीये. कारण ज्यावेळेस आपण तिथून उठू त्यावेळेस आपल्याला परत आंघोळ करावी लागते आणि नंतरच पारायण करायचं असतं. तसं पारायणाला हात लावता येत नाही. तुम्ही टॉयलेटला वगैरे जाऊन आला तरी तुम्हाला आंघोळ करूनच पारायणाला बसायचं आहे. तसं आपल्याला बसता येत नाही. घरात कोठेही टच करा, तुम्हाला आंघोळ केल्याशिवाय पारायणाला हात लावता येणार नाहीये. त्यामुळे आहे ना, जेव्हा आपण पोथीचं वाचन करतोय तेव्हा तुमचे दिनचर्या जी काही आहे ती अगोदर आटोपून घ्या. किंवा ब्रह्ममुहूर्त, मला ते योग्य वाटतं, केव्हाही ब्रह्ममुहूर्तात केलेली सेवा अति फलदायी तर ठरणारच आहे. आणि म्हणजे कसं निर्विघ्नपणे ती सेवा पार पडत असते. त्यावेळेस सगळे झोपलेले असतात पण आपण जागे असतो, आपली सेवा चालू असते. विष्णू सहस्त्रनाम का पठण करायचं आहे आपल्याला, का तर या आपण वाचनामध्ये किंवा आपण पारायण करताना आपल्याला त्या वाचनामध्ये म्हणा किंवा आपल्याकडून दिवसभरामध्ये एखादा अपशब्द आपल्या तोंडातून गेलेला असेल, कुठलेही पाप लागू नये, त्याच्यामुळे आपल्याला विष्णू सहस्त्रनाम वाचायचं असतं. तर माझ्या सर्व स्वामी भक्तांच्या लक्षात आलेलं असणार आहे की आपल्याला 20 ते 26 एप्रिल या पिरियडमध्ये आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. तर ज्यांना, ज्या ताई दादांना शक्य आहे, तुमच्या मनामध्ये काही अडचणी असतील, तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी असतील, त्यातून जर तुम्हाला प्राप्ती, मोक्ष प्राप्ती म्हणता येईल, त्यातून जर तुम्हाला सुटका करायची असेल, कोणाला संतान प्राप्तीसाठी असेल, कोणाला एखाद्याकडे जर आपले पैसे अडकले असेल ते मिळवण्यासाठी जर असेल, तरी तुम्ही सेवा करू शकताय. मुलांना चांगल्या ठिकाणी नोकरी भेटावी किंवा अजून काही त्यांच्याबद्दलच्या समस्या असतील तरीही तुम्ही संकल्पयुक्त 7 पारायण करू शकताय. तर घरासाठी पण मी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता. तुम्ही आता या महिन्यात एक पारायण करू शकताय स्वतःचं घर होण्यासाठी. तर हा एक योग्य टाइम आपल्यासाठी आलेला आहे. चला मग पारायण कसं करायचं, कोणी करायचं, कधी करायचं, केव्हापासून सुरू करायचं, आदल्या दिवशी काय करायचं, पूर्ण माहिती मी माझ्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे. नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना तुम्ही शेअर करा. अगं मी पारायण करते, तू पण कर. दोघींचे एकमेकीच्या विचाराने होऊन जाणार आहे आणि तिने केलं तर थोडं काही ना पुण्य तुमच्या वाट्याला पण येणार आहे त्यातलं. त्यामुळे सेवा फक्त स्वतःपुरती मर्यादित नाही ठेवायची. सेवा
म्हणजे सेवेकरी घडवत राहायचं. आपण आपल्या आयुष्यातून सेवेकरी घडवायचे आहेत आणि चांगल्या मार्गावरती आपल्या बरोबरचे जे आहेत त्यांना चांगल्या मार्गावरती नेण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. चला मग झालेली सेवा स्वामींचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.